नागपुर स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ में परीक्षाओं और परिणामों में हो रही देरी तथा अव्यवस्थित प्रशासनिक कार्यप्रणाली को लेकर छात्रों को मानसिक एवं आर्थिक परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर 2 दिन पूर्व भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा कुलगुरु को ज्ञापन सौंपकर त्वरित समाधान की मांग की गई थी, जिसमें 2 दिन का समय दिया गया था, लेकिन अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं होने पर संगठन ने नाराजगी जताई है। इसी क्रम में भारतीय जनता युवा मोर्चा ने आज सुबह 11:30 बजे जमनालाल बजाज प्रशासनिक भवन नागपुर विश्वविद्यालय में कुलगुरु को स्मरण निवेदन सौंपा ताकि छात्रों की समस्याओं का शीघ्र समाधान किया जा सके। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आपण बरोबर। भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण युनिव्हर्सिटीचा डेव्हलपमेंट झालेला आहे। आपण बघून घ्या, 10 वर्ष पहिले विद्यापीठाची स्थिती काय होती, 2014च्या नंतर आमची जेव्हा सरकार आली तेव्हाची स्थिती पाहून घ्या। आज एअर कंडिशन मध्ये ही बसवण्याची व्यवस्था माननीय देवेंद्रजींनी यांची केलेली आहे। आज कोणत्याही प्रकारची या विद्यापीठाला कमतरता नाही आहे आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या इमारतींना भव्य या सगळ्या गोष्टी आज सजलेल्या आहेत। पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसेल तर आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं। आंदोलन म्हणजे आम्ही निवेदन द्यायला आलो होतो, त्यावेळेस मॅडम भेटल्या नव्हत्या। आला तर कॅमेऱ्यामध्ये त्या पाहत बघत होत्या आणि त्यांना आम्हाला भेटायचं नव्हतं। मॅडम कॉपी घेत होत्या आणि त्याच्यानंतरही ते आम्हाला भेटले नाही। त्याच्यापैकी तुमसर आणि अदर रामटेक भागातले काही स्टुडंट होते, त्या स्टुडंटचा उद्रेक झाला। 2 वर्षापासून एका विद्यार्थ्यांचा रिझल्टच लागला नव्हता विद्येचा आणि तो डिप्रेशन मध्ये गेला होता। त्याच्यापैकी असे 1-2 प्रकारचे असे काही पोरं होते जे त्यांनी ती घटना घडून आणली आणि त्या पोरांचा तो मनस्ताप होता, राग होता आणि ते त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। गुंडा वगैरे ज्या काही घटना घडल्या असतील, गुरु तुम्हाला भेटत नाही, वेळ जेवढी भेटत नाही, ही किती गंभीर आहे याच्यावर तुम्ही त्यांच्या पीएला तुम्हाला निवेदन द्यावं लागतं। गंभीर बाब आहे ही दुर्दैवी घटना आहे। आम्ही आमच्या वरिष्ठांशी या विषयावर बोलणार आहे, कारण की विद्यापीठ राज्यपालाच्या अधीन असते, त्यांचा महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रलशी काही संबंध नसतो आणि विद्यापीठ राज्यपालाच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या काय हे आहे हे मला कळलं नाही। आणि मॅडम मुद्दामून आम्हाला टाळाटाळ करणं, मुद्दामून भाजपची संस्कृती वाईट म्हणणं, आम्हाला गुंड्या प्रकारचं म्हणणं हे सरासरी दुर्दैव आहे। आणि ते अगर आम्हाला म्हणत असतील गुंडे आहे, ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगत सिंगालाही लोकांना गुंड म्हटलं होतं। पण आम्ही हिंसा करणारे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही लोकशाही पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत। पण अगर आम्हाला हे भेटत नसेल, विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवल्याला ते भेटत नसेल, ते त्यांना मीडियामध्ये आणि त्याच्यामध्ये तक्रार करायला त्यांना वेळ आहे। पण ते 20चे 20 मुद्दे दिले आम्ही, त्या 20च्या 20 मुद्द्यापैकी त्यांनी एकही विषय त्यांनी सोडवलेला नाही आहे। हे एक दुर्भाग्य घटना आहे, कारण की त्या 20चे 20 प्रश्न त्या सोडवू शकल्या नाही, म्हणून त्या आज आम्हाला फेस होऊ शकल्या नाही। अगर त्यांनी 20चे 20 प्रश्न त्यांनी सोडवले असते, आज त्यांनी आम्हाला येऊन उत्तर दिलं असतं। गुन्हे दाखल झाले, काही करायचं गुन्हे